आज आपण बघणार आहे मितेश आणि तेजूचं हनीमून. मध्येच भानावर येत नितेश खाली गुडघ्यावर बसतो. तेजू त्याच्या एका गुडघ्यावर बसून त्याला जवळ घेते. दोघांच्या श्वास फुसलेला असतात. असाच काही वेळ जातो. एका बाजूला पडलेल्या नितेशचा शर्ट उचलून तो तिच्या अंगावर घालतो आणि दोन्ही हातावर उचलून खाली तिच्या खोलीत येतो. ती डोळे बंद करून त्याला बिलगली असते. तो तिचा हात पकडून ठेवतो. नितेश तिच्याकडे पाहतो. तिच्या डोळ्यात असलेले प्रचंड ओढ त्याला आता त्रास देते. ती उठून पुन्हा त्याला घट्ट मिठी मारते. आता त्याच्यापासून विलग्न होणे म्हणजे जणू देहापासून हृदय वेगळे करणे इतके तीव्र वेदनादायक वाटू लागले. नितेश तिला मिठीत घेऊनच पुन्हा बेडवर झोपतो. आजची रात्र स्वतःवर ताबा ठेवणे ही त्याची फार मोठी परीक्षा असते. पण त्याने मनाशी काही ठरवून ठेवले असते. त्यामुळेच आता थोड्यासाठी घाई न करता अतिशय अवघड अशा अवस्थेत तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो. काही वेळाने तेजूला झोप लागली पाहून तो उठतो. तिच्या अंगावरच्या त्याच्या शर्ट हळूच काढतो. तिच्या अंगावर नीट पांघरून घालून घरी जातो. तेजूला सकाळी उशिराच जाग येते. काल रात्री जे घडले ते स्वप्न होतं की सत्य हे आठवत तेजू काही वेळ बेडवरच विचार करत स्वतःचीच गालात लाजत बसते. उठून आरशात स्वतःला पाहून हसते. परत नितेशचा राग येतो. तसा नाराज चेहरा करून नुसते काल रात्री असं अर्धवट सोडून गेला ना, भेटू दे आता. नाही बदला घेतला ना, बदला. गेले काही महिने मी नाही का त्याला अर्धवट अवस्थेत सोडले. त्याच्या मनाचा किती विचार केला तेव्हा. असा विचार करून पुन्हा चिडते. शिट, हे मला काय होतंय. नितेश, कुठे आहात तुम्ही? न्यू नितेश, आय नीड यू राईट नाव. तेजू अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फिरत तिचा मोबाईल शोधून त्याला फोन लावते. हॅलो, गुड मॉर्निंग स्वीटहार्ट नितेश. नितेश, आताच्या आता मला न्यायला या. तेजू वैतागून बोलते. हो, तुला घेऊन जाणारच आहे. पण मी काही नाही. मला काल रात्रीच यायचं होतं. मग आता तरी या, नाही तर मीच येते. तेजू अधीर होत बोलते. तेजू, मी पहाटेच्या विमानाने दिल्लीला आलो आहे. नितेश शांतपणे बोलतो. काय? असं अचानक तेजू गोंधळून विचारते. गेले काही दिवस तुझ्या मागे फिरतोय. मग माझ्या कामाकडे दुर्लक्ष झाले. मग काय बॉसने तातडीने कामासाठी अचानक पाठवले. मला नाही म्हणता नाही आले. पण काही दिवसांचा प्रश्न आहे. मी आलो की तुला घेऊन जातो. तोपर्यंत निवांत राहा ना माहेरी. नितेश हॉटेलच्या रूम मध्ये बसून मधून बोलत असतो. थोड्याच वेळात त्याला मीटिंगसाठी निघायचे असते. मी किती त्रास दिला ना तुम्हाला? तेजू रडलेली होऊन बोलते. हे तेजू, तू असं रडण्यासाठी करतोय का मी हे सगळं? फक्त महत्वाचं काम आहे ना, टाळता येण्यासारखं आहे. नितेश बोलून फोन ठेवतो. त्यांचे ज्युनियर सहकारी तयार होऊन रूम बाहेर थांबलेले असतात. इकडे नितेशच्या घरी नाही म्हणलं तरी आता बरेच दिवस झाले आहे माहेरी जाऊन. तब्येत पण बरी आहे. आता परत यायला काय होतंय? नितेशची आई नाराजीच्या सुरातच बोलत होती. हो, तेही खरंच आहे. पण आता नितेश नाही, 7-8 दिवस नितेशचे बाबा पेपर वाचत बोलत होते. अहो, तसे नाही, पण आता बरं वाटतंय. इकडे तिकडे फिरून झालंय. मग घरी यावं आता. खूप दिवस झाले तर लोक चर्चा करतील. बरेच दिवस तेजू माहेरी राहिली होती म्हणून नितेशची आई जरा नाराज होती. त्याचेही बरोबरच होते. तब्येत बरी नाही तोवर ठीक होतं. पण आता चांगलं वाटत होती. तसंही इकडे सासरी थोडीच काही सासूरवास होता. इथेही त्या अगदी छान काळजी घेतच होत्या की. काम तर काही करावे लागत नव्हते. मदतनीस होतीच. जमतेम वाटेल तेवढं केलं तरी चालत होतं. घरातील सगळे मोकळ्या स्वभावाचे आणि आधुनिक विचाराचे होते. दिया नाश्ता करत असते. आई, अगं नितेश दादा आणि योग्य वेळ आली की. दिया पटकन बोलून जाते. आपण काय बोलून गेलो
हे कळताच हळूच जीभ चावते. योग्य वेळ कसली, त्यात आपण काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तीही दिवस राहील. सासूबाई आता जास्त चिडल्या. आई, अगं चिडू नको, पण खरं काय झालंय हे तुला माहिती नाही. मला दादाने सर्व सांगितले, त्यामुळे तू त्याच्या मागे लागू नकोस. जेव्हा सगळं नीट होईल तेव्हा वहिनी स्वतःहून परत येतील. दियानं राहून बोलून गेली. नितेशचे आई बाबा एकमेकांकडे गोंधळून पाहत होते. दोघांनी दियाला विचारले, काय म्हणाला? नितेश, आम्हालाही कळू दे. तेजू उदास मनाने तयार होऊन बाहेर येते. तिच्या दोन्ही वहिनींनी नाश्त्याची तयारी केलेली असते. रात्रीच्या सरप्राईज बद्दल सर्वांना माहिती असते, त्यामुळे त्या तिला चिडवत असतात. कसं होतं डेकोरेशन, आवडलं? तिची वहिनी हसत विचारते. डेकोरेशन जाऊ दे, केक कसा होता? मी बनवला होता, धाकटी वहिनी म्हणते. तेजूला अतिशय लाजल्यासारखं होत होतं. ती दोन्ही वहिनींच्या हातात हात देत थँक्यू म्हणते. तिच्या माहेरी सत्य परिस्थिती माहीतच नसते. नितेश हे सगळं कशासाठी करतोय यामागचे खरे कारण तर वेगळेच आहे, पण तिच्या घरच्यांना असे वाटते की हे सर्व नितेश सहज करत असेल. खरंच नितेश इतके रोमॅन्टिक आहे. तुमचा हनीमून तर खासच झाला असेल ना? धाकटी वहिनी हसत विचारते. अरे, तुम्ही अजून हनीमूनला नाही गेलात ना? पण तिची थोरली वहिनी, अरे हो, खरंच की आता 6 महिने होतील तुमच्या लग्नाला. लहान वहिनी सर्वच हसत खेळत नाश्ता चालू असतो. इकडे तेजूच्या डोक्यात मात्र ट्यूब पेटते. हनीमून का नाही? नितेशला आपण एक हनीमून सरप्राईज देऊया. त्याने माझ्यासाठी किती काय काय केलंय. आता माझी बारी आहे. आमचे पहिले विलन खास करण्याची हे कल्पना सुचवताच तेजू आनंदाने नाचू लागते. नितेशच्या दिल्लीच्या कामाचा आज 5वा आणि शेवटचा दिवस होता. त्याचे सहकारी 6व्या दिवशी मस्त दिल्ली फिरायचा प्लॅन करतात. कंपनीतर्फे तशी परवानगी सुद्धा मिळते. 7वा दिवस रविवार असतो, त्यामुळे रविवारी पुण्याला निघायचं असं ठरलेलं असतं. पण नितेशला तर परत जायची ओढ लागली असते. इस दिल का हाल कैसे किसे बया करे, अशी त्याची अवस्था तो सांगणार तरी कुणाला. 6वा दिवस दररोज फॉर्मल कपड्यात असणारा सर्व स्टाफ आज पिकनिक मूडमध्ये छान कॅज्युअल्स घालून हॉटेलच्या बाहेर पडतात. दिल्ली फिरण्यासाठी एक मिनी बस ठरलेली असते. सर्वजण बसमध्ये चढत असतात. तोच हॉटेलचा वेटर मागून येतो आणि नितेशच्या हातात एक पाकिट देतो. नितेश पाकिट उघडून पाहतो. नदी सागराचे मिलन, जसे तू आणि मी. सारं काही आहे, तरीही आहे एक कमी. दोघांची एक किनारा आज सोडून वाहिला. तुझे आणि माझे मिलन होण्याच्या क्षण इथे थांबला. तेजूच्या हस्ताक्षरातील या ओळी वाचून नितेश या अंगातून एक आनंदाची लहर गेली. तेजू आता पूर्णपणे तयार आहे याचे हे प्रतीक होते. पाकिटासोबत हॉटेलच्या वरच्या रूमची चावी होती. त्या वेटरने त्याला रूम दाखवली. नितेश रूममध्ये आला तसा समोरचा नजारा पाहून भारावून गेला. हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेली ती एक मोठी प्रशस्त खोली होती. समोर मोठे ठेरे होते. टेरेसला लागून स्विमिंग पूल होता. पूर्ण खोली सजविली गेली होती. अनेक प्रकारचे फुले, सुगंधी मेणबत्ती, लाईटच्या माळा आणि पडदे असे मनमोहक दृश्य पाहून नितेश भारावून गेला. पण खोलीत कोणीच नव्हते. नितेश इकडे तिकडे तेजूला शोधू लागला. तेजू एका पडद्यामागे लपलेली असते. इकडे सगळं प्लॅन केलं खरं, पण आता त्याच्या समोर कसं जायचं ह्या विचाराने लाजून चूर झालेली असते. ती हळूच त्याच्या मागून जाऊन त्याच्या डोळ्यावर दोन्ही हात ठेवते. नितेश हसून तिच्या हातावर हात ठेवतो. तेजू, काय करतेस? हॅपी 6 मंथ ॲनिव्हर्सरी हब्बी. तेजू पाठीमागून त्याच्या कानात बोलते. नितेशला लक्षात येते
आज लग्नाला 6 महिने पूर्ण झाले. अगं, पण अशी मागून काय बोलतेस? माझ्या डोळे बंद करून पुढे ये, तुला पाहू तरी दे. तिले नितेश हाताने तिला मागून पुढे ओढायचा प्रयत्न करत असतो. तू जोर लावून तिला पुढे ओढून घेतो. ती परत तिच्या डोळ्यावर हात ठेवते. बघायचं नाही हा मला? हॅपी 6 मंथ ॲनिव्हर्सरी वाईफी. नितेश तिला तसेच बंद डोळ्यांनी विश करतो. माझं गिफ्ट, नितेश बोलतो. तोच त्याच्या ओठावर कोमल ओठांचा स्पर्श होतो. त्या स्पर्शात आता फक्त ओढ जाणवत असते. नितेश तसाच तिला कमरेत धरून वर उचलतो आणि मस्त गिरक्या घेतलेले किस करत खाली ठेवतो. तेजूचा हात अजूनही त्याच्या डोळ्यावरच असतो. तो तिचा हात बाजूला करत तिच्याकडे पाहतो. सुंदर असा फ्रॉक, शोल्डर क्रीम रंगाचा टॉप आणि ग्रे जीन्स मध्ये तेजू अगदी भावडीसारखी क्यूट दिसत असते. लाजू तर गालावर लाली पसरलेली असते. डोळे खाली झुकलेले, लांब मोठे केस, अशी ती लग्नापूर्वी सारखीच मोहक दिसत असते. इतकी सुंदर मुलगी माझी पत्नी आहे याच्यावर अजूनही माझा विश्वास बसत नसेल. नितेश तिची हनुटी वर करून तिच्या ओठावर बोट ठेवतो. माझा केक कुठे? आज केक नाही कापणार? तेच मुश्किल भाव डोळ्यात आणून विचारतो. त्याचे असे मुश्किल पाहणे तिला नेहमीच छळत असायचं. सारखं काय केक? हा, पण मी तुमच्या आवडीचा ब्रेकफास्ट मागवते आणि मग पूर्ण दिवस आपण दिल्ली पाहायची. आजचा पूर्ण दिवस माझ्यासोबतच घालवायचा. तेजू रिसेप्शनला फोन लावत बोलते. पूर्ण दिवस तुझा आणि रात्र कुणाशी? तो तिला कमरेत हात घालून जवळ ओढत म्हणतो. नितेश चे तिला छेडणे चालू झालेले असते. तेजू लाजून त्याचा हात झटकते. राणी सरकार, फक्त दिवस आणि रात्र काय घेऊन बसतात. माझे अख्खे आयुष्य तुझे आहे. नितेश पुन्हा तिला जवळ ओढतो. सांगा काय आज्ञा आहे? तिच्या कानात सेंडेक्टिव्ह होत बोलतो. आता नाही, रात्री. तेजू लाजते. दोघेही समोर पूलमध्ये पाय सोडून बसतात. पूलमध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या असतात. सकाळची प्रसन्न थंड ताजी हवा वाहत असते. पूलवर अजून ऊन आली नसल्यामुळे गारवा होताच. पाण्यात पाय सोडल्यामुळे छान फ्रेश वाटत होते. दोघांचे हात एकमेकात गुंफलेले असतात. तर हे असं अचानक इथे येऊन हे सगळं करायचं कसे सुचले तुला? नितेश पुन्हा एकदा विषय छेडतो. का? सरप्राईज फक्त तुम्हालाच देता येतात. तेजू त्याच्याकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून तिरक्या कटाक्ष टाकत बोलते. तेजू, तू कम्फर्टेबल आहेस ना? मग म्हणजे जाऊ दे. ब्रेकफास्ट कुठे? भूक लागली. नितेश थोडं सिरियस होता विषय बदलतो. तेजू हळूच पूलमध्ये उतरते. त्याच्या समोर येऊन थांबते. त्याला हाताने धरून अलगद पाण्यात उतरवते. तेवढ्यात पाण्यातून चालत पुलात आणते. तिथे 2 हंस तरंगत असतात. ही हंसाची जोडी पाहिली असे म्हणतात. हंस हे मिलनाचे प्रतीक असतात. कितीही प्रेम करणाऱ्या या हंसाची उपमा देतात. याचप्रमाणे आता आपले मिलनही पूर्ण होणार. तेजू नितेशच्या गळ्यात हात टाकत कपाळाला कपाळ टेकवते. थोड्या वेळात ब्रेकफास्ट येतो. दोघेही आवरून फिरायला बाहेर पडतात. नितेशने त्याच्या सहकार्याने मॅसेज करून कळवलेले असते. आजचा दिवस फक्त दोघांचा असतो. इकडे नितेशचे घर, नितेशची आई बाबा दियाकडे गोंधळलेल्या अवस्थेत पाहत असतात. दियाला काय बोलू काही नको हेच कळेनासे झाले होते. तीही पूर्ण बावरली होती. तिच्या हातातील चमचा तसाच पडून ती विचारात हरविली. तिचे असे शब्द झालेले पाहून नितेशच्या आईला जरा संशय आलाच की काहीतरी गडबड आहे. आई, ऐक ना, नितेश दादा आला की त्यालाच विचार ना. दियाचा आवाज जरा बारीक आणि कापरा यायला लागतो. गेले काही दिवस मी पाहतच होते. सुरुवातीला तिच्या चेहऱ्यावर असणारी चमक जाणवत नव्हती. हल्ली नितेशच्या वागण्यात सुद्धा
खोटेपणा दिसत होता. नाटकी हसायचा, उगाच ओढून ताणून आनंदी असल्यासारखे दाखवायचा. पण मी आई आहे. दिया काही आहे ते मला कळलेच पाहिजे. नितेशची आई आता चांगली चिडली. दिया स्तब्ध होऊनच गंभीर चेहऱ्याने दोघांकडे पाहत होती. दिया सांगेल का तेजूचे सत्य नितेशच्या आईला? काय प्रतिक्रिया असेल त्यांची? इकडे दोघांचे मिलन होईल का पूर्ण? हे बघण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. जाऊया पुढे. नाही, तुम्ही नितेश दादाला सर्व काही विचारा, मला कॉलेजला जायचं आहे असे म्हणत दिया उठून निघून जायला लागते. नितेशची आई बाबा कसेही घाबरून एकमेकांकडे पाहतात. काय असेल नक्की मला काहीच कळत नाही. त्यांनी आपापल्यापासून काहीतरी लपविले आहे. आई चिंतेत पडलेली असते. त्या दियाला ओरडतात आणि तिला शपथ घालतात. आज दिवसभर दोघे लव्ह बर्ड्स दिल्लीची काही प्रेक्षणीय स्थळे फिरतात. कुतुब मिनार, इंडिया गेट, अक्षरधाम अशी सर्व ठिकाणी मनसोक्त विहार सुरू असतो. नव्याने मनापासून जवळ आलेल्या त्या दोघांना आज मी एकमेकांच्या हात सोडावासाही वाटत नव्हता. या मनमोकळ्या दिवसातला प्रत्येक क्षण त्यांना मिळण्याच्या जवळ येऊन जाणार होता. सर्व काही ऐनवेळी ठरल्यामुळे एकच दिवस हातात होता आणि एवढेच ठिकाणी फिरायला जमले होते. शेवटच्या ठिकाणावरून परत फिरताना मनात एक गोड ओढ वाढीला लागलेली. सूर्य अस्तानाला जाईल तसा तसा प्रेमाची रंग क्षितिजावर ठळक होऊ लागले. माघारी परतताना शांत शांत सांजवेळी आकाशात चंद्रचांदण्याचे दिवे लावत होती. त्यांच्या मिलनाच्या रात्रीकडे नेणारा प्रवास क्रमशः करत होती. आमच्या तेजूकडून काही चूक झाली का? तेजूची आई चहाचा कप खाली ठेवत बोलली. नितेशच्या आईने तेजूच्या आईवडिलांना इकडे बोलवून घेतले होते. त्यांनी असं पहिल्यांदाच बोलवलं होतं. शिवाय आल्यापासून त्यांचा चेहरा काळजीत पडल्यासारखा झालेला होता पाहून त्या जरा घाबरल्या होत्या. तरीही मीच तिला म्हणाले होते, आता बरी आहे तब्येत, तर इतके दिवस राहू नको. तेजूची आई बोलते. हो, तुम्ही असा काही गैरसमज करून घेऊ नका. ती तिकडे राहिली याचा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. नितेशचे बाबा वातावरण सावरत बोलतात. काय चूक होती माझ्या नितेशची की अशी बलात्कार झालेली मुलगी त्याच्या गळ्यात मारलीत? असे बोलत नितेशची आई रडायला लागली. हॉटेलवर पोहोचताच तेजू त्याला डायनिंग हॉलमध्ये एका अंधाऱ्या सेक्शनमध्ये घेऊन गेली. थोडा वेळ इथेच वाट पहा, मी आलेच असे म्हणत वर रूमवर जायला निघाली. नितेश तिचा हात धरून जवळ ओळख आणखी किती छळणार आहेस? बास्ता आता, वर जाऊ. तिच्या गळ्यावर त्याची बोटे फिरवत बोलतो. तेजू त्याचा मोबाईल खिशातून बाहेर काढून त्यावर मधू इथे अन चंद्र तिथे हे गाणे लावून फोन त्याच्या हातात देते. हे ऐकत बसा, तो वर आलेच मी असे म्हणत वर पडून जाते. अगं ऐक ना, नाही ना, नको ना असं मधू चंद्राच्या दिवशी लांब जायचं नसतं यार. त्याच्या जीवाची तळमळ होत होती. मधू इथे अन चंद्र तिथे झुरतो, अंधारात झुरतो, अंधारात अजबही मधुर चंद्राची रात, अजबही मधुर चंद्राची रात. नितेशला एक एक क्षणाचा दुरावा, त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहतो. आज दिवसभरात सोबतीने घालवलेले क्षण, आनंदी सहवास आणि महत्वाची तिच्या डोळ्यात दिसणारी ओढ. नितेश राहून त्याचा जीव जळत होता. थोड्याच वेळात एक मेणबत्ती प्रकाशित होते. त्या मेणबत्तीच्या मंद प्रकाशात दोन मधाळ पापण्या वर उठतात. नितेशच्या हृदयाचा ठाव घेतात. त्या डोळ्यात दिसणारी हीच ती काली ओढ. त्या मेणबत्तीचा धुंद सुगंध वातावरणात पसरू लागला आणि तिच्या उष्ण स्निग्ध उजेडात सभोवतालच्या भिंतीवर त्यांच्या रोमांचक आठवणी
प्रकाशमान झाल्या. सर्वत्र त्या दोघांची गेल्या काही दिवसात घातलेले एकत्र क्षणाचे फोटो होते. मध्ये टेबलवर कॅन्डल लाईट्स डिनरची व्यवस्था अत्यंत मनमोहक पद्धतीने केली होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज दिसणारे तिचे रूप. त्या धुंदावणाऱ्या वातावरणात त्याची नजर तेजूवर पडली. काळी नेटची साडी, त्यावर चमचमणाऱ्या चांदण्या, सिव्हिलेस चंदेरी ब्लाऊज आणि एका ब्लाऊजने पुढे घेतलेले लांब मोकळे केस, लाल लिपस्टिक लावलेली गुलाबाच्या पाकळ्या, सारखे थरथरणारे ओठ मिणमिणणाऱ्या प्रकाशात आणखीन जास्त आकर्षक दिसत होती. किती पाहू तुला, कितीदा घायाळ होऊ मी, सांग मला सांभाळावे कुठेवर माझे भान मी. बास आता या क्षणी नितेश स्वतःला विसरला, जगाला विसरला. तेजूच्या डोळ्याचा खोल डोहा तिच्या पापण्यांच्या सावलीत हरून तिला न कळतच तिला मिठी तोडले आणि तिच्या नजरेत नजर मिसळून गेला. त्याचे बहुपास आता तिलाही आवडत होत नव्हते. इकडे तेजूचे आई वडील जागी स्तब्ध होऊन बसलेले असतात. डोळ्यातून अश्रुधारा आणि कानामधून गरम वाफा बाहेर पडत होत्या. हे आपण काय ऐकतो यावर विश्वास ठेवणं अशक्य नव्हतं. नितेशचे बाबा त्याच्या आईवर चिडतात. अहो, अशी पद्धत असते का बोलायची? काय वाटेल त्यांना काय वाटेल असते तर हे सगळं लपवलं नसतं. नितेशची आई रडत होती. हे काय, कसं असायचं? काही नाहीये. हो, तेजूचे बाबा थरथर कापत होते. असंच आहे, बलात्कार झाल्यामुळे तिच्यावर मानसिक परिणाम झालाय आणि माझ्या नितेश तिला यातून बरं करण्यासाठी काय काय करतोय. नितेशच्या आईचे रडणे चालूच होते. चांद मातला, चांद मातला, जीव गुंतला, तनमन कोरे अधीर झाले, फुंकर वारे सुखावणारे. चांदण्यातून प्राण सांडला, जीव गुंतला. धुंद चांदण्याच्या शीतल प्रकाशात दोघे एकमेकांच्या डोळ्यात बुडालेले असतात. शेजारी पूलमधले तरंग उठणाऱ्या पाण्यावर चंद्राचे प्रतिबिंब डोलत असते. सोबतच येणारी वाऱ्यांची हलकी झुळूक सुगंधी दिव्यांना छेडून वातावरण मनमोही करत असते. सजलेल्या पलंगावरून गुलाबाच्या पाकळ्या फोडून दोघांच्या देहाला कोमल स्पर्श करतात. सर्व अंगातून एक शिरशिरी चढत असते. क्षणार्धात तो तिला हातावर उचलून घेतो. फक्त दोन शरीरे पलंगावर बेभान होऊन प्रणय रसात हरवून जातात. आता त्यांच्यामध्ये वस्त्राचाही अडसर राहिलेला नसतो. देहभान हरपलेल्या त्या क्षणी तेजू डोळे मिटून घेते. तेजू डोळे उघडत जड झालेल्या श्वासानेच नितेश बोलतो. तेजू डोळे उघडून त्याच्या डोळ्यात पाहते. तेजू, तू माझीच आहेस ना? हो. तुझ्या माझ्यावर विश्वास आहे ना? मग माझ्या डोळ्यात फक्त पहा. ती त्याच्या डोळ्यात खोल पाहते. तो तिचे दोन्ही हात बाजूला पसरवत बोटे एकमेकात घट्ट गुंफून तिच्यात सामावून जातो. अन्यथा ओतमलेल्या क्षणी गुप्तगू फुलते. नितेश तिच्या छातीवर डोके टेकून शांत होत पडतो. समाधान, आनंद, तृप्ती यांच्या चेहऱ्यावर झळकत असते. तेजूच्या डोळ्यातून आसवे उडताना ओठांवर मात्र एक गोड स्मित आलेले असते. परिपूर्णता अनुभव दोघे तसाच एकमेकांना एकरूप होऊन उडतात. आता तेजू तिची दुर्दैवी भूतकाळाला पूर्ण विसरली. आज खऱ्या अर्थाने ती नितेशची झाली. आज त्यांचे मिलन पूर्ण झाले. पण त्यांच्या सुखी संसाराची हीच आहे का सुरुवात, की आहे आणखी मोठा संघर्ष तिच्या आयुष्यात? पाहूया पुढच्या भागात. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत तर खाली दिलेल्या बटनवर जाऊन सबस्क्राईब करून टाका आणि माझ्याकडून सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.